मित्रांनो प्लीज संदेश काय बोलला मला संदेश माहिती आहे काय आमच्या जवळ आहे. आता त्याची गरज आम्हाला लागेल म्हणून बरं झालं म्हणून आमची पोर त्याची जवळ आहे. आमच्या पुढे तुम्ही इलेक्शनला होतं उभा राहू शकत नाही त्यामुळे आम्हाला सपोर्टिंग करायचं आमची पोरं सपोर्टिंग करतात झालं ना. आता अनिल काय आहे कोण प्रवीण अनिल काय गेला मला लवकर जायचं आहे ठाण्याला. हॅलो जितेश मात्रे इन्होंने अगर 50 रन मुकम्मल किए तो हर्षल नंद कुमार मडवी इनकी तरफ से उन्हें 2000 रुपए का नकद इनाम यहाँ पे दिया जाएगा। नया और प्रारंभ करते हुए गेंदबाज अयूब शेख, काफी बड़ा नाम है टेनिस क्रिकेट जगत का। ये शॉर्ट प्लेन गेंद थी और बैकफुट पे जाके खेलना चाहते थे, पूरी तरह से चकमाक आ गए, लेकिन 1 रन दौड़ के अर्जित किया है यहाँ पे दोनों बल्लेबाजों ने। तो इस तरीके से यहाँ पे वाइड का इशारा कर रहा है एम्पायर। कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है 2 रन। एकवीरा ऐरोली की टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है और ये देखिए मिड विकेट से दौड़ के गए थे, डीप मिड विकेट से शॉर्ट मिड विकेट की जानब क्षेत्ररक्षक और एक आसान सा कैच उन्होंने लपक लिया और इस तरीके से पहला झटका पहुंचा है यहाँ पे एकवीरा ऐरोली के टीम को। उनके आरंभिक बल्लेबाज साहिल आउट होके वापस जा रहे हैं पैवेलियन की तरफ और नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए। योगेश वैती, एकवीरा ऐरोली के नए बल्लेबाज मैदान के बीच में गए। बैकवर्ड पॉइंट कवर और मिड ऑफ या ऑफसाइड का क्षेत्ररक्षण। ये गेंद फिर एक मरतबा पटकी हुई गेंद थी, तेजी के साथ ऊपर की तरफ आई थी, एकाएक इस गेंद को कट कर दिया है। गेंद जा रही है थर्डमैन रीजन में, जहां पे घोषित क्षेत्र है वहां पे 1 रन की घोषणा हुई है एम्पायर की तरफ से। इस तरीके से कुल स्कोर है 3 रन, जबकि ये पहला ओवर प्रगति पे अयूब शेख गेंदबाजी कर रहे। जब भी रणजी स्पोर्ट्स कासार वडवली टीम का नाम आता है तब तब अयूब शेख की याद हर किसी के जहन में आती है। एक सफल और कारगर खिलाड़ी है और बिल्कुल बैकबोन है, अगर कहा जाए तो रीढ़ की हड्डी है इस रणजी स्पोर्ट्स कासार वडवली टीम की, ये अयूब शेख। फिर एक मरतबा लंबे ऊंचे कद के अयूब शेख तैयार गेंदबाजी करने के लिए दाहिने हाथ से राउंड द विकेट।
कंधे का ज्यादा इस्तेमाल करते अपने गेंदबाजी में। ये गेंद घुमाना चाहते थे, ऊपरी सिरा लगा, विकेटकीपर ने कोई गलती नहीं की, स्क्वायर लेग में जाके एक आसान सा कैच लपक लिया और इस तरीके से दूसरा झटका पहुंचा। यहां पे आउट हुए इस मर्तबा बल्लेबाज जितेश, जिन्होंने 1 रन अपने टीम के लिए अर्जित किया। तो इस तरीके से 2 विकेटों का पतन हुआ है। 5 ओवरों का यह मुकाबला है। एकवीरा एरोली ने 2 विकेटें गंवाई। पहला ओवर शेख गेंदबाजी कर रहे हैं और अयूब शेख ने अपने 3 गेंदों में 2 सफलता प्राप्त की है। इससे आप अंदाजा लगा सकते हो कि कितनी बेहतरीन उम्दा घातक गेंदबाजी कर रहे हैं ये लंबे ऊंचे कदकाठी के अयूब शेख। बहुत ही उम्दा गेंदबाजी कर रहे हैं। गुडलेट पे टप्पा खाने के बाद गेंद को ऊपर की तरफ ला रहे, ये चले अयूब शेख दाहिने हाथ से राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। स्टंप के नजदीक से फेंकी हुई गेंद और इस गेंद को इस तरीके से तीसरा झटका पहुंचा यहां पे एकवीरा एरोली के टीम को। एक ही ओवर में अब तक ओवर मुकम्मल नहीं हुआ है और 3 विकेटें गंवाई है यहां पे एकवीरा एरोली के टीम ने। इससे आप अंदाजा लगा सकते हो कि कितनी बेहतरीन उम्दा गेंदबाजी कर रहे हैं। अच्छी लाइन और दिशा के साथ गेंदबाजी कर रहे हैं यहां पे अयूब शेख। नए बल्लेबाज जा रहे हैं सूर्यकांत मडवी उर्फ बाला। देखते हैं, इनके ऊपर काफी बड़ा जिम्मा है और बाला ने टीम को इस परिस्थितियों से ऊपर की तरफ निकाला है। देखते हैं बाला और धीरज के ऊपर काफी बड़ा जिम्मा। ये गेंद इस मर्तबा धीरज ने पुल कर दिया। अभी भी एक गेंद शेष है अयूब शेख के। इस पहले ओवर की कुल स्कोर है 9 रन और 3 विकेटें गंवाई है यहां पे एकवीरा एरोली के टीम ने। ये गेंद इस मर्तबा ऑफ स्टंप पे टप्पा खाने के बाद तेजी के साथ बाहर की तरफ निकलती हुई अपने जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास किया था बल्लेबाज धीरज ने। गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और इस तरीके से ओवर की समाप्ति हुई है। 1 ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर है एकवीरा एरोली का 9 रन 3 विकेटों के पतन के बाद। सूर्यकांत मडवी जी के लिए एक अच्छा अवसर है। उन्होंने अगर लगातार 3 छक्के यहां पे जड़े तो उनको 1000 रुपए का पारितोषिक यहां पे गणेश भोईर जी की तरफ से धनेश भोईर जी की तरफ से यहां पे दिया जाएगा। तो देखते हैं, सूर्यकांत मडवी जी के लिए अच्छा अवसर है और यह कारनामा कई मर्तबा अपनी जिंदगी में सूर्यकांत मडवी जी ने किया है। देखते हैं सूर्यकांत मडवी यहां पे 3 छक्के मारने में सफल हो पाते या नहीं। लखन गेंदबाजी का क्रम यहां पे जारी रखने के लिए लखन को तलब किया जा रहा है। तो फॉर्म दे रहे भाई इकडे तो। बाया से ओवर द विकेट गेंद आने का इंतजार किया, हल्के हाथों से गेंद को टर्न कर दिया था। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में गई जहां पे 1 रन दौड़ के अर्जित किया है सूर्यकांत मडवी और धीरज ने। और इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है एकवीरा एरोली का 10 रन। पहली मर्तबा बल्लेबाजी करते हुए रंजीत स्पोर्ट्स कासार वडवली के साथ खेलते हुए। लखन इस ओवर की दूसरे गेंद बायां से ओवर द विकेट। इस मर्तबा वाइडिश मिडॉन और डीप मिड विकेट के दरमियान यहां पे गेंद गिरी और 2 रन दौड़ के अर्जित किए यहां पे दोनों बल्लेबाजों ने। इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 12 रन।
ऐरोली के अगर काफी पुराने ग्रामस्थ यहाँ पे होंगे तो एक नाइट मैच चल रहा था ऐरोली में और पहन के, और उन्होंने जिस तरीके से अभी विकेट कीपर ने गेंद यहाँ पे स्टंप अपने हाथों से बिखेर दिया, गेंद उनके शरीर से दूर चली गई थी। मैं इस गेंद के बाद बताऊंगा। इस ओवर की अगली गेंद और इस मरतबा अंदर की तरफ आती हुई गेंद, इस गेंद को बैकफुट पर जाके मारना चाहते थे, ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए, कोई भी रन नहीं बना और कालूराम पगारे ने वहां पे बल्लेबाज को आउट दे दिया। और उसके बाद जो खिलाड़ी होंगे इस गांव के, यानी कि ऐरोली गांव के, उनको पता होगा। ये गेंद इस मरतबा पुल करना चाहते थे, गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और शॉर्ट फाइन लेग रीजन में गेंद गई है घोषित क्षेत्र में। कुल स्कोर है 13 रन, जबकि ये दूसरा ओवर प्रगति पे 4 गेंदें फेंकी जा चुकी है। गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज लखन और बहुत ही उम्दा गेंदबाजी कर रहे हैं। एक अजीबो गरीब बॉलिंग एक्शन है लखन की। देखिए जब अपने गेंदबाजी के क्रम में जब बीच में आते हैं तब गेंद को देखिए किस तरह से उछालते हैं। देखिए ये गेंद फिर एक मरतबा अंदर की तरफ ले आए थे, गेंद को पुल करना चाहते थे, ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए, गेंद मिड ऑफ रीजन में गई। लेग बाय का इशारा कर रहा है एम्पायर। इस तरीके से 1 रन का इजाफा हुआ है कुल स्कोर में। कुल स्कोर है 14 रन। अभी भी इस दूसरे ओवर की यानी कि पावर प्ले की एक गेंद अनिशेष है। गेंदबाजी कर रहे हैं लखन और उनके सामने है सूर्यकांत मडवी। ये बहुत अच्छी गेंद थी, लेंथ गेंद थी, टप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद, पुल करना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और बाकी का तमाम काम विकेट कीपर ने किया, कोई भी रन नहीं बना। ओवर की समाप्ति हुई है। 2 ओवर पावर प्ले के यहां पे फेंके जा चुके हैं, जिसमें एकवीरा ऐरोली के टीम ने 14 रन अर्जित किए और 3 विकेट उनके टीम ने यहां पे गंवाई है। डीजे आई है। फिर एक मरतबा अयूब को यहां पे तलब किया जा रहा है। अयूब शेख गेंदबाजी का जिम्मा संभालने के लिए तैयार हो रहे हैं और उनके सामने है बल्लेबाज धीरज, जो कि एक छक्के की सहायता से यहां पे धीरज 9 के कुल योग पे बल्लेबाजी कर रहे। देखते हैं 5 ओवरों में अभी भी 18 गेंदें शेष है और इन 18 गेंदों में कितने रन अर्जित कर पाने में यहाँ पे एकवीरा ऐरोली के बल्लेबाज सफल हो पाते हैं, ये तो आने वाली गेंदबाजी यहाँ पे बताएगी, या फिर एकवीरा के बल्लेबाज किस तरीके से बल्लेबाजी करते हैं, ये बहुत कुछ निर्भर है इस टीम के बल्लेबाजी के ऊपर। एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर पॉइंट, एक मिड ऑफ, एक डीप कवर, और यह है ऑफसाइड का क्षेत्रक्षण। और कवर पॉइंट के क्षेत्रक्षण कोई गलती नहीं किया और इस तरीके से ये चौथा झटका पहुंचा है और चारों के चारों जो विकेट है ये अयूब शेख ने यहां पे प्राप्त किए है। इससे आप अंदाजा लगा सकते हो कि कितनी धारदार गेंदबाजी ये अयूब शेख यहां पे कर रहे हैं। कुल स्कोर है 14। तीसरा डीजे उमेश सूर्यकांत मडवी के पास स्ट्राइक है, जिनके ऊपर 1000 रुपए का इनाम लगाया हुआ है। 1000 रुपए अगर 3 छक्के लगातार वे मारते हैं तो धनेश भोईर की तरफ से उन्हें 1000 रुपए का नकद इनाम यहां पे प्रदान किया जाएगा।
नया ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, शॉर्ट प्लेन गेंद, पुल करने का प्रयास किया था लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और बाकी का तमाम का विकेट पर ने किया, कोई भी रन नहीं बना। स्कोर अभी भी 14 के कुल योग पे अटका हुआ, 4 विकेटों के पतन के बाद एकवीरा ऐरोली का। तमाम क्रिकेट के श्रोताओं को मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। क्लब ऐरोली को क्रिकेट का लुत्फ लेने के लिए, उसी तरह से मंच पे विराजमान सभी मेहमान और यूट्यूब के माध्यम से हमसे जुड़े हुए तमाम क्रिकेट के श्रोता, ये गेंद इस मर्तबा वाइडिश लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद को खेला था सूर्यकांत मडवी ने और स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 16 रन एकवीरा ऐरोली का। यह अंतिम मुकाबला है आज के दिन का। अयूब शेख गेंदबाजी कर रहे हैं, जिस तरीके से नाम है अयूब शेख का उसी तरीके से वो यहां पे कारनामा करते हुए नजर आ रहे हैं। दाहिने हाथ से राउंड द विकेट, तेज गति की गेंद थी, अच्छा इस्तेमाल कर रहे हैं अपने कंधे का अयूब शेख। देखिए अंतिम समय में कंधे का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं अयूब शेख, इसलिए टप्पा खाने के बाद गेंद 17 के कुल योग पे अटका हुआ, जबकि सूर्यकांत मडवी उर्फ बाला स्ट्राइक में। फिर एक बार अयूब शेख दाहिने हाथ से राउंड द विकेट। फिर एक बार ये गेंद शॉर्ट प्लेन गेंद थी, पुल करना चाहते थे, ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए, गेंद बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में गई, 1 रन दौड़ के अर्जित किया और इस तरीके से 1 रन के साथ कुल स्कोर 18। अभी भी अयूब शेख के इस तीसरे ओवर की यानी कि तीसरा ओवर प्रगति पे 1 गेंद आनी शेष है। ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, यॉर्कर लेंथ की गेंद और इस गेंद को बैकफुट पे जाके बैकवर्ड स्क्वेरले के क्षेत्र में खेलना चाहते थे, गेंद कदमों से टकराई थी। बल्लेबाज उमेश के 1 रन की वृद्धि हुई कुल स्कोर में। कुल स्कोर है 19 रन। अयूब शेख का बॉलिंग एनालिसिस देखिए, अयूब शेख ने 2 ओवर गेंदबाजी की जिसमें उन्होंने 14 रन खर्च किए और 4 सफलता प्राप्त किए। इससे बेहतरीन उम्दा किस्म की गेंदबाजी यहां पे की है अयूब शेख ने, जिनकी जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है। बहुत ही उम्दा गेंदबाजी का मुजाहरा यहां पे पेश करते हुए अयूब शेख, नए गेंदबाज को तलब किया जा रहा है करने के लिए। रणजी स्पोर्ट्स कासर वडोली की तरफ से आकाश विघ्नेश, कल मैं सारसोले की तरफ रुख करूंगा। कल मैं सारसोले गांव में जाऊंगा, एक बड़ी क्रिकेट प्रतियोगिता चल रही है। मैं तहे दिल से शुक्रिया प्रदीप सर, तुम्ही या दर्या किनारा क्रिकेट संघाच्या माध्यमातून तुम्हाला जे आमंत्रण केलंय त्याचा तुम्ही आदर केलात आणि तुम्ही इथे आलात। आज जर पाहिलं तर प्रदीप सरांना आजारी आहेत, त्यामुळेच आज घराच्या पासून बाहेर ते कधी जात नाही आणि ज्या वेळेस मोठं आयोजन असेल, ज्या वेळेस आपल्याला आग्रहाचं आमंत्रण असेल त्या आग्रहास्तव ते स्पर्धेसाठी जातात आणि आज खऱ्या अर्थाने ते आजारी असताना देखील आज या स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत। त्यासाठी मी आयोजकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आभार मानतो प्रदीप सर। बिल्कुल विघ्नेश, ये जो आदरणीय हमारे बीच में नहीं है भास्कर नारायण पाटिल जी, जिनके स्मृति में ये क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन किया हुआ है, जिनके बेटे मुझे लगातार प्रतियोगिता शुरू होने से 1 हफ्ते पहले मैसेज कर रहे थे व्हाट्सएप पे। मैंने उनको पूछा कि आखिरकार आप हो कौन, तब उन्होंने कहा कि मैं भास्कर पाटिल जी का सुपुत्र हूं और आपको 2 दिन क्रिकेट प्रतियोगिता के लिए आना है। ये गेंद इस मर्तबा लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को लॉफ्ट कर दिया था। पच्चीस रन, जबकि यहां पे विकेट गवाए उनके टीम ने 5। फिर एक बार ये गेंद पुल करने का प्रयास किया था, कंधे से टकराई थी गेंद, कोई भी रन नहीं बना। तो मैंने उनको कहा कि मैं
आदरणीय भास्कर पाटिल जी के आप सुपुत्र हो, तो उनकी और हमारी काफी तो प्रदीप सर, तुम्ही एक दिवस का होईना या स्पर्धेचा दर्जा वाढवला, या स्पर्धेची उंची वाढवली, कारण की तुमची वाणी, तुमचं समालोचन ऐकण्यासाठी तमाम प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. आणि या खऱ्या अर्थानं आरजे रेडिओ जॉकी म्हणून तुम्ही देखील खूप चांगलं रेडिओमध्ये काम केलंय आणि समालोचन क्षेत्रामध्ये देखील तुमची कार्य उल्लेखनीय पाहायला मिळते. त्यामुळेच तुम्ही आलात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढली. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक, पुल स्ट्रोक इथे पुल सक्सेसफुल होताना दिसतोय. फलंदाज आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवासनी घालणारा षटकार. कुल स्कोर है 32 रन. यहाँ पे एकवीरा विघ्नेश, अगर देखा जाए तो आप जैसे जो नए जो उभरते हुए क्रिकेट कमेंट्री के जो सितारे हैं, इनके नए विचार, नए दम के क्रिकेट कमेंटेटर, इनके साथ कमेंट्री करना भी एक दिलचस्प बात होती है. बहुत ही अच्छा नज़ारा होता है, एक अच्छा अनुभव होता है. तो आप लोगों को भी जितना भी शुक्रिया अदा आप सभी का किया जाए, जो नए कमेंटेटर है, खास करके विघ्नेश, आपसे हम लोग सभी जितने भी सीनियर कमेंटेटर है नवी मुंबई में काफी प्रभावित रूप से, मैं तो हमेशा ही कहता यस, कारण की तुमच्यासारख्या एक दिग्गज समालोचकांचा आशीर्वाद लाभणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये षटकार येणं तितकंच गरजेचं आहे आणि तेच करतोय आकाश. 19 धावांची एक लाजबाब खेळी करून मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. का बॅटिंग करतोय, 39 धावा. शेवटची मॅच आहे या स्पर्धेची, जर पाहिलं तर आजच्या दिवसातली अखेरची मॅच, आणि आकाश लाजबाब बॅटिंग करतोय. एक इंटेलिजंट क्रिकेट म्हणावं लागेल. षटकार लागल्यानंतर मात्र सिंगल घेतलीये, स्ट्राईक रोटेट केली. अखेरचं षटक आहे, आपल्याजवळ स्ट्राईक राहावी म्हणून हा पावित्रा या खेळाडूने घेतलाय. खूप चांगली बॅटिंग करतोय, खूप चांगला सेट झालाय. यावेळेस संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. अखेरच्या षटकात जर 10-15 धावा झाल्या तर 55-60 पर्यंत मजल मारेल. आणि जर गोलंदाजी चांगली झाली तर कासर वडवली अशा मातबर संघाला इथे नमवू शकतो एकवीरा ऐरोली संघ. बिल्कुल सही बात आपने छेड़ी है विघ्नेश, क्योंकि नवी मुंबई में हम लोग ने देखा है कि जैसे ही परछाइयां लंबी हो जाती है, शाम का समय होता है, क्योंकि हमारा जो इलाका है ये खाड़ी का इलाका है, तो यहाँ पे जो वातावरण है वो उसी तरीके का, थोड़ा सा यहाँ पे जो मॉइस्चर होता है उसके वजह से बाद में, यानी कि शाम को थोड़ा सा गेंदबाजों को मदद यहाँ पे मिलती है. तो देखते हैं यहाँ पे किस तरीके की गेंदबाजी इसके बाद यहाँ पे करेंगे एकवीरा ऐरोली के गेंदबाज. काय लाजबाब स्ट्रोक पाहायला मिळते. का मी अखेरच्या चेंडूवर सिंगल घेतली हे दाखवतोय आकाश. इथे मात्र खूप चांगला सेट झालाय आणि आता मात्र सेट झालेला फलंदाजाला शेवटच्या षटकात हाणामारी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार येतो, 46 धावा धावफलकावर लागले. जिथे वाटत होतं धावसंख्या 30-40 ओलांडेल की नाही, पण यावेळेस आकाशने मात्र लाजबाब फटके करून संघाला 46 पर्यंत पोहोचवलाय. और बिल्कुल आकाश ने गेंदों को लंबे ऊंचे छक्के उन्होंने मारे. या मॅचला एक वेगळा रंग आणताना 52 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते. अखेरच्या षटकाचे 2 चेंडूवर 2 षटकार आकाशने आतापर्यंत लगवले गेलेत. आणि ज्या पद्धतीने प्रदीप सर म्हणाले, जे नाव आकाश आहे आणि आकाशाला गवासनी घालणारे षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र खूप चांगली बॅटिंग करतोय आकाश. बिल्कुल, अगर और एक छक्का मारने में यहाँ पे सफल होते तो वैशाली ताई द्वारकानाथ पाटिल जी की तरफ से जो 500 रुपए का नकद इनाम यहाँ पे रखा हुआ है छक्के के हैट्रिक के लिए, यह आकाश यहाँ पे प्राप्त करेंगे. देखते हैं हावी मागच्या मॅच मध्ये परशु साठेने देखील 3 चेंडू 3 षटकार लगवले गेले. यावेळेस आकाशला देखील संधी आहे आणि या संधी मात्र लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग केला जातोय. पंचांनी दंडित केलाय. वाईट +1 म्हणजे 2 धावा इथे बोनसच्या स्वरूपात मिळतात. विघ्नेश, एक सिली मिड ऑफ के क्षेत्र में क्षेत्ररक्षक को तैनात किया जा रहा है.
यहीं पे क्षेत्ररक्षण करते हुए ढाका में रमन लांबा की मृत्यु हो गई थी सर में गेंद लगने की वजह से, क्योंकि उन्होंने जो सुरक्षा के जो इंतजाम थे उसको परिधान नहीं किया था। तो एम्पायर निश्चित रूप से पूछेंगे कि यहाँ पे जो क्षेत्ररक्षक सिलिमिडॉप के क्षेत्र में क्षेत्ररक्षण कर रहे हैं, क्या उन्होंने गुप्तांग में कोई गार्ड पहना हुआ है या नहीं। ये सबसे बड़ी बात होती है विघ्नेश क्रिकेट में, क्योंकि वहां पे क्रिकेट क्षेत्ररक्षण करना काफी बड़ी वहां पे सबसे बड़ी बात होती है, चॅलेंज होता है इतने नजदीक क्षेत्ररक्षण करना विघ्नेश। येस, सेफ्टी महत्वाची आहे, सेफ्टी हमेशा असं म्हटलं जातं। आणि जर पाहिलं तर मागच्याच महिन्यात एक टेनिस बॉल क्रिकेटर खेळाडू देखील गार्ड न घालता मैदानात उतरला होता आणि त्यावेळेस त्याच्या चेंडू आदळला आणि त्यानंतर मृत्यू झाला। अशा अनेक घटना आपण क्रिकेटमध्ये पाहतोय। तर अंपायरचं तेच लक्ष असणं गरजेचं आहे की गार्ड आहे की नाही, त्याच्याकडे ज्या सेफ्टीसाठी इक्विपमेंट्स आहेत की नाही, यासाठी देखील अंपायर दक्ष असणं तितकंच महत्वाचं आहे। यावेळेस खूप चांगली बॅटिंग आकर्षक पाहायला मिळतोय। यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक गोलंदाजाचं म्हणावं लागेल, कारण की पहिल्या दोन चेंडूचा जर विचार केला तर 14 धावा तब्बल खर्च केल्यात या गोलंदाजाने। अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। यावेळेस पुन्हा एकदा बॅटची वरची कडा लागली, चेंडू जातोय घोषित क्षेत्रात, सिंगल मिळते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 57, 57 धावा धाव फलकावर लागलेत। अखेरचे षटक आहे, या षटकात मात्र खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि एकवीर ऐरोली संघ याच मैदानावर सराव करतो, त्यामुळेच याच मैदानाची खडा खडा माहिती या संघाला आहे, त्याचा बेनिफिट नक्की एकवीर ऐरोली संघाला मिळेल। यावेळेस पुन्हा एक दिशाहीन गोलंदाजी, खराब गोलंदाजी आणि खूप महागडं षटक म्हणावं लागेल। तब्बल या षटकात जर पाहिले तर 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अजून या षटकातील, आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे। बॅक टू बॅक व्हाईट बॉल, खराब गोलंदाजी म्हणावं लागेल। दडपण आहे की ज्या पद्धतीची आकाशची बॅटिंग पाहायला मिळते आहे, त्यानंतर मात्र काहीतरी गोलंदाज दडपणात येतोय। यावेळी आणि फलंदाजाला परतावं लागेल, एक खूप चांगले इनिंग करून आकाश तंबूच्या आश्रयाला परतलाय। शेष है इथे मोठा फटका फसलाय आणि फलंदाज देखील परतावं लागेल। सूर्यकांत माडवी बाला बॅक टू द पॅव्हिलियन। 5 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय। 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 57 धावा धाव फलकावर लागलेत। 58 धावांचं टार्गेट आहे येणाऱ्या 30 चेंडू। एक चांगली बॅटल, चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण की कासर वडवली संघाचा विचार केला तर खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे। अयूब शेख सारखा एक दर्जेदार क्रिकेटर आहे, त्या संघासाठी महत्वाची की फॅक्टर देखील असेल। पण ऐरोली संघाची आतापर्यंत बॅटिंग जर पाहिली तर बॅटिंग खूप चांगली झाली। 58 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय। यावेळेस गोलंदाजी चांगली करावी लागेल। एक चांगली बॅटल, चांगली मॅच पाहायला मिळेल। तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून। डीजे प्लीज। नारायण पाटील स्मृती चषक 2021 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे।
प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय पारितोषिक 50,000, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीज अशी पारितोषिकाची खैरात आणि प्रत्येक मॅचसाठी असेल 10 ग्रॅमचं सिल्वर कॉइन आणि त्याचबरोबर दिलं जाईल मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपाने एक हेल्मेट देखील दिलं जाईल. असं बक्षिसांची पारितोषिक देखील खैरात देखील पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल खूप चांगली स्पर्धा आणि भास्कर नारायण पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देणारा दिवस आहे. त्यांच्या कार्याला आज सलाम देणारा दिवस आहे. आज त्यांनी केलेल्या टेनिस क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाला त्याचा आज भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा दिवस आहे आणि या स्पर्धेचा पहिला दिवस देखील पाहतोय आणि अखेरची मॅच रणजित स्पोर्ट्स कासरवडवली अगेन्स्ट एकवीर ऐरोली अशा 2 संघांमध्ये लढवली जाते. टॉस जिंकला कासरवडवली संघाने, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या 3 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अयूब शेखने खूप चांगला भेदक मारा पाहायला मिळाला. पण अखेरचे 2 षटकात जर पाहिले तर षटकार चौकारांची आतिषबाजी आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तब्बल 31 धावांचं योगदान या आकाशने देखील दिलं गेलं. चेंडू पुरवायचा आहे तर 58 धावांचं टार्गेट आहे प्रदीप सर आणि आपण पाहू शकाल टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव अयूब शेख. आपण पाहू शकाल मॅग्निफिसेंट नवी मुंबईकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. जर पाहिलं तर अनेक व्यावसायिक संघामध्ये ज्याने आपली छाप आपली धमक सोडली आहे तो अयूब शेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलामीची जोडी अयूब आणि मोनिश अशी जोडी पाहायला मिळते. पण यावेळेस ज्या पद्धतीने तुम्ही विचार केला तर ज्या चर्चा केली होती की ज्यावेळेस संध्याकाळचं सत्र असतं आणि बिल्डिंगमुळे सूर्य अस्ताकडे जातो आणि जी सावली मैदानात येते त्यामुळेच बॉल गॅदर व्हायला थोडंसं कठीण जातो. पण यावेळेस चांगली स्ट्रोक लगवावे लागतील कारण की 58 धावांचं टार्गेट आहे, एक मोठं टार्गेट आहे. मागच्या मॅचमध्ये 75 धावा कुठल्या होत्या म्हणजे शेवटी संध्याकाळच्या सत्रात धावा होतात प्रदीप सर या मॅचमध्ये. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोनिश आणि स्टॅक एंडवर अयूब शेख सारखं मोठं नाव. मागच्याच वर्षी झालेली स्पर्धा जे संजय कोटकर यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्यात काय धुवाधार प्रदर्शन केलं होतं. कासरवडवली संघाकडून खेळत असताना मॅन ऑफ द सिरीजचा खिताब देखील पटकवलं होतं याच अयूब शेखने आणि LED स्मार्ट टीव्ही देखील होती आणि ती टीव्ही देखील पारितोषिकाच्या स्वरूपात अयूब शेखने आपल्या नावी केली होती. सूर्यकांत मडवी बाला एक्सपिरियन्स गोलंदाज येतो एक पहिलं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गती परिवर्तन केलंय मात्र यावेळेस लाईन मिस केली. अपस्टम्पच्या बाहेर चेंडू पिचिंग केला जातोय तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. हा चेंडू पिच ज्यावेळेस झाला त्यावेळेस मात्र अपस्टम्पच्या बाहेर चेंडू पिच झाला त्यामुळेच की काय दंडित केलंय उमेशने आणि संघाची धावसंख्या 1ने अवांतर धावसंख्येने वाढते. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दमदार स्ट्रोक अयूब शेखच्या बॅट मधून चेंडू जातोय दणदण करत सीमारेषा पार चौकार. तर अशा पद्धतीची गोलंदाजी जर प्रदीप सर पाहिलं तर रूम दिला होता. एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि बॅकफुटला येऊन काय जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक खेळवला गेला. ही ताकद आहे. चौफेर फटकेबाजी करतोय हा अयूब शेख आणि अयूब शेखची विकेट अतिशय महत्वाची असेल एकविरा ऐरोली संघासाठी. गोलंदाजीसाठी गोलंदाज बाला यावेळेस लोअर फुलटॉस ती विकेट हवी होती ती विकेट मात्र मिळते ऐरोली संघाला एकविरा ऐरोली संघाला आणि एक्सपिरियन्स पुन्हा एकदा काम येतोय. अयूब शेख मोठा हादरा मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. डीजे प्ले रिजन मध्ये खूप चांगला स्ट्रोक पण यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता अगदी कॅज्युअल खेळला आणि क्रिकेटला कॅज्युअल घेणं किती कठीण असतं किती महागात पडतं हे अयूब शेखच्या स्ट्रोकने आपल्याला पाहायला मिळालं प्रदीप सर. बिल्कुल बहुत ही उम्दा कैच लपक लिया मिडॉन के क्षेत्ररक्षक ने और बाला ने रणनीति देखी है बाला की किस तरह के थे सूर्यकांत की. उन्होंने एक गेंद ऑफ स्टंप के बाहर फेंकी थी जिसमें अयूब शेख ने चौका मारा था. डीप एक्स्ट्रा कवर में गेंद गई थी लेकिन दूसरी गेंद उन्होंने लो फुल टॉस फेंकी और जिस तरीके का जाल बिछाया था उसमें उन्होंने पूरी तरह से अयूब शेख को यहाँ पे फंसाया. विघ्नेश यस इंटेलिजंट हे एक्सपिरियन्स तो एक्सपिरियन्सचा वापर करतोय सूर्यकांत मडवी बाला. यावेळेस इथे मात्र
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागतोय, चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, तोपर्यंत सिंगल मिळेल आणि सिंगलने संघाचा धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावर. पहिलं षटक आहे, 58 धावांचं टार्गेट आहे, एक मोठं टार्गेट आहे संध्याकाळच्या सत्रात. यावेळेस मात्र बालाने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. बिल्कुल क्षेत्रक्षण देखिए, ऑफ साइड में एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर पॉइंट और एक कवर रखा हुआ है. यावेळेस फुलरलेनचा चेंडू आहे, चेंडू हवेत, त्या खाली क्षेत्ररक्षक आणि झेल पकडता पकडता इथे मात्र काही इंजुरी होते की काय आपण पाहू शकाल. इथे इंजुरी होते, तर अशा खेळाडूने खूप चांगला प्रयत्न, रिलीज स्प्रे पोचवा, पाण्याची व्यवस्था, आणि प्लीज गर्दी करू नका खेळाडूंना. आपण पाहू शकाल की त्याला बाजूला व्हा, इंजुरी झाली असेल तर त्याला उपचार होईल, तर तुम्ही गर्दी करून त्या उपचारात अडथळा आणू नका, विनंती करतोय. खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला प्रदीप सर, अनेक वेळा एफर्ट्स लावले गेलेत, या एफर्ट्सचं खरंच कौतुक करतोय. पण एफर्ट्समुळेच कुठली इंजुरी होते तर त्याचं मात्र नुकसान संघाला बराबर कहते हैं ना, कोई खिलाड़ी अपनी जान की बाजी लगा देते हैं क्रिकेट खेलते वक्त. उसी तरह से साहिल ने यहाँ पे किया. हालांकि उनको वहां पे चोट आई है, वहां पे गर्दी मत करिए, उसको हवा आने के लिए जगह रखिए. उनको काफी ज्यादा चोट उनके कंधे की तरफ यहाँ पे लगी है. यस, त्याला जर इजा झाली असेल तर त्याचा बदली खेळाडू सूर्यकांत मडवी बाला आपण लगेचच मैदानात उतरा आणि सामना सुरू करा. तर आपण पाहू शकाल पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना खूप चांगला, ज्या पद्धतीने प्रदीप सर तुम्ही म्हटला होतात की काही खेळाडू आपल्या जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण करतात आणि त्याच पद्धतीने बघा झेल पकडला नाही पण चौकार षटकार देखील होऊ दिला नाही आणि असे 100% एफर्ट्सला खऱ्या अर्थानं सलाम आहे. आणि लगेचच आपण देखील तो खेळाडू मैदानात बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. देखिए विघ्नेश, खिलाड़ी एक दूसरे का कितना सम्मान करते हैं, कितना आदर सम्मान करते हैं, कितनी चिंता होती है. रणजी स्पोर्ट्स कासरवडौली के भी सब के सब खिलाड़ी उस ओर दौड़ के गए थे जहां पे खिलाड़ी को चोट लगी थी. यही होती है संघ भावना और यही होता है क्रिकेट में एक दूसरे के प्रति सम्मान करना. यस, जरी मैदानात आपण प्रतिस्पर्धी असलो तरी मैदानाच्या बाहेर आपण मित्र आहोत. क्रिकेट काय शिकवतो तर क्रिकेटमध्ये आपण एकमेकांना एकत्र आणतो. रणजी स्पोर्ट्स कासरवडील संघाचं खरंच कौतुक करतोय. आयुब शेख ज्या पद्धतीने खेळाडू पडला होता त्याच पद्धतीने आयुब शेखने देखील धाव घेतली की कुठल्याही खेळाडूला इंजुरी झाली तरी नुकसान क्रिकेटचं आहे. त्यामुळेच खूप चांगला इथे मात्र खेळाची भावना दाखवते कासरवडील संघ आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल साहिलचं देखील. आणि जीवांच्या आकांताने मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवल्या आणि 2 धावा येथे स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहू शकाल आकाश आणि मोनिश अशी जोडी 2 धावा 3 धावा पूर्ण केल्यात. तर सूर्यकांत मडवी बाला जर पाहिलं तर पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. खूप चांगली गोलंदाजी होते. 58 धावांचे टार्गेट आहे. स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल फलंदाज आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस स्विंग इन मिस म्हणावं लागेल. सुरेख गोलंदाजी गुडलेन स्पॉटवर. ज्यावेळेस चेंडू पडला त्यानंतर मात्र उसळी घेतलाय आणि बॅट खालून फिरली आहे. त्याच्यानंतर चेंडू वरून जातोय आणि यष्टीरक्षकच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी. 5 चेंडूत आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये कासरवडवली संघाला जिंकण्यासाठी. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता पण प्रयत्न फसलाय सूर्यकांत मडवी बालाचा. आणि यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अंपायरचं देखील कौतुक करावं लागेल उमेश मडवीचं. ही संपूर्ण स्पर्धा मी एकट्याने कव्हर करेन आणि असं देखील सांगितलंय. पहिल्याच मॅच पासून आतापर्यंत सगळ्या मॅच उमेश मडवीने खूप चांगली अंपायरिंग केली आहे. यावेळेस फुलरलेनचा चेंडू आहे, चेंडू हवेत. नो मॅन्स लँडचे इथे लँड होईल. खूप चांगला प्रयत्न योगेशचा पाहायला मिळतोय पण चेंडू बघता बघता सीमा रेषे पार चौकार येतोय. एफर्ट चांगले लावलेले आहेत
मात्र चेंडू अडवू शकला नाही. अखेरच्या चेंडूवर 4 धावा मिळतात आणि 14 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 24 चेंडू असलेल्या धावांची आवश्यकता असणार आहेत. 58 धावांची 56 धावांची आवश्यकता, 46 धावांची आवश्यकता, माफ करा. तर एक चांगली मॅच, चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. सामना स्पीडअप करा प्लीज. एकवीर ऐरोली संघ प्लीज अजून वेळ वाया न घालवता लगेचच आपण सामना सुरू करा, कारण की आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही. प्रदीपजी विचारे आमच्या सोबत जोडले गेलेत. एका षटकाचा खेळ संपला गेला. 14 धावा धाव फलकावर लागलेत. 58 धावांचं टार्गेट आहे. काय म्हणाल सर, कशी सुरुवात झाली आहे? यहाँ पे शुरुआत तो अच्छी है, लेकिन बहुत बड़ा विकेट यहाँ पे गवाया. अयूब शेख आउट होके वापस गए और उसका सारा दबाव जो है ये रणजी स्पोर्ट्स कासार वडोली की टीम पे यहाँ पे नजर आ रहा है. अब देखते हैं यहाँ पे एकवीरा ऐरोली के जो गेंदबाज है वो किस तरह की गेंदबाजी करते हैं, इसके ऊपर बहुत कुछ यहाँ पे निर्भर है. इस मैच का नतीजा आखिरकार क्या होगा विघ्नेश? येस, नक्कीच, कारण की शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मॅच मध्ये काय होईल याचं भाष्य करणं मूर्खपणाचा ठरतोय. प्रेक्षकांची खचाखच गर्दी पाहायला मिळते. कोरोना नंतर पुन्हा एकदा आपण मैदानात उतरलोय. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीशी येते. भास्कर पाटील स्मृती चषक, 24 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. यावेळेस समोरच्या दिशेने आकाशच्या बॅट मधून येतोय हवाई हल्ला, चेंडू सीमारेषा पार, षटकार. अशी लेंथ गोलंदाजी, लेंथ बॉल जर केले तर नक्कीच त्याचा भूदंड भरावा लागेल. बिल्कुल विघ्नेश, स्टैंड एंड डिलीवर कहते हैं उसी तरीके का ये स्ट्रोक. बिल्कुल सामने की तरफ अगर आप गेंद डालोगे तो खामियाजा यही भुगतना होगा, क्योंकि बाएं हाथ के गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं ओवर द विकेट, तो निश्चित रूप से काफी सफल और कारगर होना चाहिए ये गेंदबाज. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला गेला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. षटकारानंतर येतोय चौकार. चेंडू 10 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाजाने. मात्र खूप चांगली बॅटिंग आकाशी देखील पाहायला मिळते रणजी स्पोर्ट्स कासर वडोली या संघाच्या माध्यमातून. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅटच्या टॉपेज लागून चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. सिंगल मिळते. सिंगलने संघाचा धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 25 धावा. धावसंख्येला आकार येताना 58 धावांचे टार्गेट आहेत. आपण पाहू शकाल खूप चांगली मॅच आहे दोन्ही संघासाठी, महत्वाची मॅच, कारण की 1 लाखाचं पारितोषिक आहे. आपण पाहू शकाल झेल सुटला होता आणि खूप चांगला प्रयत्न केला होता साहिलच्या माध्यमातून, मात्र त्या जीवनदानचा फायदा आतापर्यंत घेतोय फलंदाज आकाश. यावेळेस गती परिवर्तन केलं गेलं. सिलिमिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि कम्युनिकेशनची कमतरता जाणवली. फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं आणि फलंदाजाला परतावं लागेल. आपण पाहू शकाल 2 गडीबाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावर. नवीन आलेला फलंदाज साहिल फलंदाजीसाठी येतोय. तर प्रदीप सर, तर 58 धावांचं टार्गेट आहे. खूप चांगली बॅटिंग आकाश करतोय, पण चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने. बिल्कुल बहुत अच्छा क्षेत्ररक्षण यहाँ पे दिखाई दिया और यही होना चाहिए क्रिकेट में. जब क्षेत्ररक्षण अच्छा हो तब पूरी तरह से बल्लेबाजी करने वाली टीम दबाव में आ जाती है. मैं आकाश की निश्चित रूप से यहाँ पे सराहना करना चाहूंगा. विपरीत परिस्थितियों में बल्लेबाजी के लिए आए हैं आकाश, लेकिन लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. खूप चांगली बॅटिंग आकाशची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्ट्रोक चांगला
फॅक्टर खूप होतोय, कारण की मागच्या इनिंग मध्ये जर आकाशने 31 धावा केल्या होत्या एकवीर ऐरोली संघाकडून खेळत असताना, या मॅच मध्ये देखील आकाश नावाचा एक खेळाडू आहे, तो देखील रणजित स्पोर्ट्स कासर वडवली संघासाठी खूप चांगली बॅटिंग करतोय. लाजबाब शॉट सिलेक्शन पाहायला मिळते आणि दर्जेदार क्रिकेट खेळलं जाते. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 31. अजूनही धावांची आवश्यकता असेल, 27 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये कधीही काही होऊ शकतं, कारण की आकाश चांगला रिदम आणि चांगल्या फॉर्म मध्ये आहे. बिल्कुल बल्ले के बीचों बीच उनके गेंदें लग रही है और अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, ये सबसे बड़ी बात. और मंजे हुए खिलाड़ी नजर आ रहे हैं टेनिस क्रिकेट जगत के, क्योंकि कोई दबाव नहीं है. हालांकि आयुब शेख आउट होने के बाद सबको लग रहा था कि दबाव में आ जाएगी यहाँ पे रणजी स्पोर्ट्स कासर वडौली की टीम, लेकिन उसके विपरीत यहाँ पे बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं आकाश, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है. यस, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स बाय आकाश. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि आक्रमण केलं जात आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल प्रत्येकच्या माध्यमातून खूप खर्चिक षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत या षटकात तब्बल 18 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक, या स्ट्रोकने आपल्याला दाखवलंय आकाशच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. देखिए विघ्नेश, जब खेल शुरू होता है, गेंदबाज गेंदबाजी करते होता है, तब हम लोग कुछ भी नहीं कहते उनके बारे में, क्योंकि बल्लेबाज अपने प्लानिंग के अनुरूप बल्लेबाजी करता है. ये जो गेंदबाज यहाँ पे गेंदबाजी कर रहे थे, जिनका नाम है प्रतीक, ये बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे थे और उनको इतनी मार पड़ रही थी, लेकिन उन्होंने बिल्कुल भी नहीं सोचा कि यहाँ पे राउंड द विकेट गेंदबाजी करना चाहिए, क्योंकि दाहिने हाथ का बल्लेबाज जब आपको पीट रहा है और यही परेशानी का सबब होता है दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए. लेकिन ये सोच रखनी चाहिए, जल्दी जल्दी करिए थोड़ा प्लीज, मेरी खिलाड़ियों से गुजारिश है लवकर. तो यही सोच होनी चाहिए क्रिकेट में आपकी, जब आप लंबा क्रिकेट खेलना चाहते हो. येस प्रदीप सर, कारण की एका अँगलने जेव्हा आपल्याला मार पडतो तेव्हा अँगल चेंज करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कॅप्टनशिपची कमतरता देखील जाणवली, कारण की कॅप्टनने देखील गोलंदाजाला मार्गदर्शन करणं गरजेचं होतं की तू अँगल चेंज करून, साईड चेंज करून प्रयत्न कर. पण यावेळेस मात्र खर्चिक ठरतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 35 आकड्यावर. आता मात्र 23 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू 23 धावा. नवीन गोलंदाज अजित गोलंदाजीसाठी येतोय. तर समीकरण जसं जर पाहिलं तर या षटकात मात्र समीकरण बदलत गेलं आणि तब्बल धावांचा जर विचार केला तर या गोलंदाजाने आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 21 धावा खर्च केल्यात प्रदीप सर. यावेळेस इथे गती परिवर्तन केलं जातं, एक वेगळ्या अँगलने गोलंदाजी करतो प्रदीप सर. बिल्कुल अच्छा फ्लाइट दे रहे हैं अपने गेंद में, और ये फ्लाइट देने के लिए जिगर होना चाहिए, क्योंकि आपको यहाँ पे दबाव के समय गेंदबाजी के लिए तलब किया जा रहा है और आप फ्लाइट दे रहे हो, ये सबसे बड़ी बात है. तो देखते हैं क्या कुछ कर पाते हैं ये बाएं हाथ के अजित. यावेळेस इथे स्विच हिट केलाय, चांगला स्ट्रोक लगावला गेलाय, चेंडू जातोय, तोपर्यंत सिंगल मिळेल आणि आपण पाहू शकाल सिंगलवर समाधान मानावं लागेल. ज्या पद्धतीने पहिला फ्लाइटेड चेंडू होता आणि त्यानंतर मात्र स्विचिपचा हा फटका देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये देखील अनेक खेळाडू खेळतात आणि यावेळेस देखील त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. रिस्ट गोलंदाज आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर आणि या अशी गोलंदाजी जर आकाशला तुम्ही करताय तर नक्कीच त्याचा भूदंड भरावा लागेल. इथे चांगला स्ट्रोक आकाशच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक षटकार. एक तरफा मुकाबला यहाँ पे करते हुए नजर आ रहे हैं, पूरी तरह से सिरदर्द साबित हो रहे हैं यहाँ पे एकवीरा ऐरोली के गेंदबाजों का. यहाँ पे आकाश यस डोकी डोकी ठरतोय, कारण की विस्फोटक फलंदाज आहे. एक झेल, एक जीवदान मिळालं होतं आकाशला, त्या जीवनदानचा फायदा करतोय.
यावेळेस खूप चांगला अपील केली आणि पंचाने बोट आकाशाकडे. फलंदाजाला परतावा लागेल. एक चांगली इनिंग करून आकाश मात्र परतलाय आपल्या टीम साठी. मागच्या इनिंग मध्ये आकाशने देखील एकवीर ऐरोली संघाकडून खेळत असताना 31 धावांचं योगदान दिलं आणि यावेळेस देखील कासरवडवली संघाचा खेळाडू आकाशने देखील 31 धावा आतापर्यंत आपल्या स्कोरबोर्ड मध्ये केल्या. 2 चौकारासह 31 धावाकडून आकाश परतलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 42 आकड्यावर. अजूनही धावांचा जर विचार केला तर अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. प्रदीप सर. बिल्कुल, अब देखते हैं यहाँ से ये जो एकवीरा ऐरोली की जो टीम है ये वापसी करती है नहीं. आकाश आउट होके वापस गए. अब नए बल्लेबाज आए मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए. प्रसाद तांडेल. प्रदीप सर, प्रसाद तांडेल श्रीकृष्णचं आयोजन पाहिलं होतं. त्या स्पर्धेत अर्धशतक झळकवलं होतं. 63 धावा कुठल्या होत्या प्रसाद तांडेलने आणि काय विस्फोटक फलंदाज आहे. स्लॉग ओव्हर मध्ये आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळते. पण यावेळेस चुरस असेल. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. तोपर्यंत सिंगल मिळेल आणि एका धावाने समाधान मानावं लागेल खेळाडू. GPL म्हणजे घोडबंदर प्रीमियर लीग. इथे मात्र 180 धावा तब्बल कुठल्या होत्या याच खेळाडूने आणि 18 षटकार देखील लगवलं गेले होतं अशी माहिती देखील आम्हाला कळवली जाते. आपण पाहू शकाल अमर कोटकर यांच्या माध्यमातून क्रिकेटचे खूप चाहते आहेत. पॅकरच्या भूमिकेत देखील रणजित स्पोर्ट्स कासरवडवली संघाकडून देखील खूप चांगले पॅकर्स म्हणून आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. तुझं देखील सरचे स्वागत आहे. यावेळेस चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक संपला गेलाय. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. संघाची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचते. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. क्या यहाँ से वापसी कर सकती है एकवीरा ऐरोली की टीम, ये देखना यहाँ पे लाजमी होगा. क्योंकि देखिए क्रिकेट में कहा जाता है कि जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक कुछ भी कहना अटकलें लगाना बड़ा ही मुश्किल काम होता है. कभी कभार प्रशांत के बारे में बात छेड़ी है. जितने बड़े दिग्गज खिलाड़ी है तो देखते हैं वो क्या कुछ कारनामा यहाँ पे करते हैं. क्या नाम है तो प्रसाद तांडेल को यहाँ पे बल्लेबाजी करते देखना भी एक बहुत बड़ा मेरे ख्याल से यहाँ के दर्शकों को एक बहुत बड़ी मेजवानी असेल नक्कीच. प्रसादची विकेट देखील अतिशय महत्वाची असणार आहे एकवीरा ऐरोली संघासाठी. तर गोलंदाजीचा धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज येतोय अमित. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. यावेळेस मात्र 15 धावांची अजूनही आवश्यकता. 12 चेंडू 15 धावा असं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि कासरवडवली बनाम एकवीरा ऐरोली असा सामना पाहायला मिळतोय. फ्लड लाईट देखील लागले कारण की या मैदानात अंधार देखील पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. एक वेगळी रणनीती आखली गेली आहे. आपण पाहू शकाल पहिला चेंडू इथे बॅटची ती केज लागली होती पण इथे मात्र विकासच्या आवाक्याबाहेर तो झेल होता. मात्र सिंगल मिळते. एका धावाने इथे संघाचा धावफलक जाऊन पोहोचते 43 आकड्यावर 44 आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. विकेट्स घेणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळेच एशियनच्या मागे असेल त्याचबरोबर दर्जेदार क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असेल एकवीरा ऐरोली संघासाठी. यावेळेस खूप चांगला गोलंदाजी पाहायला मिळते. सन्मान दिलाय. अलाउन द कार्पेट चेंडू कव्हर रिजन मध्ये जातोय तोपर्यंत मिळते सिंगल आणि सिंगलने संघाचा धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 45 आकड्यावर. तर 45 धावा 23 धावांची अजूनही 13 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 10 चेंडू 13 धावा असं समीकरण आहे. आणि स्ट्राईक एंडवर जर फलंदाज आपण पाहू शकाल साहिल हा फलंदाज देखील पाहू शकाल. साहिलला मात्र चांगले फटके खेळावे लागले. आतापर्यंत साहिलच्या बॅटमधून कुठलीही धाव आतापर्यंत आली नाही. स्ट्रगल करतोय यावेळेस मात्र साहिल. पुन्हा एकदा स्विंग इन मिस. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची सांगता. जसजसा चेंडू डॉट बॉल जाईल तसतसा मात्र कासरवडवली संघ इथे दडपणात येईल. आणि यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. अमित एक्सपिरियन्स
संयमाची गोलंदाजी करतोय यावेळेस आपल्या संघासाठी. आता समीकरण आहे 8-9 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच मध्ये 50-50 चान्स दोन्ही संघाला असणार आहे. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्या आहेत कारण की एकविरा ऐरोली घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर हा सामना खेळतोय. लक्ष असेल ह्या मॅच मध्ये कुठला संघ पुढच्या फेरीत जाईल. तर अमित गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडवर साहिल. यावेळेस खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि मिड ऑन रिझर्व मध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगल मिळते. संयमाचं क्रिकेट आपण पाहू शकाल. अजूनही धावांचा जर विचार केला तर 12 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 12 धावा असं समीकरण आहे. तर प्रसाद तांडेल याला मात्र आता गिअर शिफ्ट करावं लागेल, आक्रमण करावं लागेल कारण की अखेरचं षटक, या अखेरच्या षटकात किती धावा राहतील याकडे देखील लक्ष असेल. जसजसा वेळ जाईल तसजसा मात्र सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळेल. मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये, तोपर्यंत मिळते डबल आणि 2 धावाने संघाचं धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 48. अजूनही 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. तर मागचा स्ट्रोक जर पाहिला तर ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता प्रसाद या फलंदाजाने, मात्र इथे मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यामुळेच की काय 2 धावा इथे मिळतात संघाला. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चांगलं षटक मानावं लागेल. या षटकात आतापर्यंत खर्च केले धावा तब्बल 5 धावा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 7 चेंडू 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस यस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. मोठा हादरा, मोठा फलंदाज आणि प्रसाद तांडेल बैक टू द पैविलियन. अब आएगा मजा. या कहानी में ट्विस्ट पाहायला मिळते है. बिल्कुल कहानी में ट्विस्ट आया है. अमित ने इस प्रतियोगिता में एकवीरा ऐरोली को वापस लाया. कहा जाए तो किसी के मन में कोई भी इतनी बेहतरीन गेंदबाजी करना कोई आसान बात नहीं होती, वो भी मंजे हुए बल्लेबाजों के सामने. मैं जितनी भी सराहना यहाँ पे करूं अमित की उतनी कम होगी विघ्नेश. यस कमबॅक केलाय एकविरा ऐरोली संघाने. पण इथे मात्र जर पाहिलं तर 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रदीप सर, या 10 धावा काढायचे तर 2 मोठे फटके मारावेच लागतील कासरवडोली संघाला आणि त्यापासून वंचित ठेवावं लागेल एकविरा ऐरोली संघाला. बिल्कुल जोखिम उठाना पड़ेगा आपको. अगर बड़ा खेलना है तो इसका मतलब है आपको जोखिम उठाना पड़ेगा. तो अब देखना पड़ेगा यहाँ पे विघ्नेश की कौन सा गेंदबाज यहाँ पे मोर्चे के ऊपर लगा करते और बल्लेबाजों को दुविधा में डालते तो निश्चित रूप से ये जो मुकाबला है ये अंतिम गेंद तक जाएगा विघ्नेश. एक नक्कीच टेन्शनची मॅच आहे. त्यामुळेच की काय आयुब शेख मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते कारण की कुठे सामना होता. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता होती आणि काय गोलंदाजी केली गोलंदाजाने अमितने आणि एक कमबॅक केलंय. अखेरच्या चेंडूवर प्रसाद तांडेलला इथे मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. टेन्शनचं वातावरण असेल दोन्ही डगआउट मध्ये कारण की कोण सामना जिंकेल आणि कुठला गोलंदाज वापरेल याकडे देखील लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय अजित, ज्याने फ्लाइटेड चेंडू टाकून चक्रावलं होतं फलंदाजाला आणि तब्बल जर पाहिलं तर 8 धावा खर्च केले होता. यावेळेस मात्र 10 धावा डिफेंड करायचे आहेत प्रदीप सर. बिल्कुल अगर उन्होंने यहाँ पे मैच जिताया एकवीरा ऐरोली को तो निश्चित रूप से जिस तरीके से सचिन तेंदुलकर सर को विश्व कप जब भारतीय टीम ने जीता था 2011 का, विराट कोहली एंड कंपनी ने कंधे के ऊपर उठाया था, उसी तरह से इनको कंधे के ऊपर उठाएंगे आज एकवीरा के खिलाड़ी विघ्नेश. मॅच खूप चुरशीची आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळेस खूप चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय मात्र इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद होतोय. साहिलने या मॅच मध्ये खूप स्ट्रगल केलाय. खास करून जर पाहिलं तर गोलंदाज अजितच्या गोलंदाजीसाठी तो अक्षरशः भांबरून गेलाय कारण की खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रदीप सर. बिल्कुल पूरी तरह से दबाव में नजर और रन चाहिए जीतने के लिए 10. 5 गेंदे और 10 रन. अब देखते हैं जो बल्लेबाज यहाँ पे स्ट्राइक में गए हैं
मोहम्मद, देखते मोहम्मद यहाँ पे क्या कुछ कर पाते हैं, लेकिन जितनी भी प्रशंसा फक्त माझं मी काय बोलतो ते फक्त आहे कीपर जवळ आहे बॉल कलेक्ट केला पण नंतर बॉल पडला मागे येऊ शकतो ना तू असं नाही की मी मागेच उभा आहे आणि नंतर मागे गेलो मी पुढे उभा आहे आणि बॉलच्या हिशोबाने मागे आलो ना दादा तसं नाही बरोबर हातातून टप्पा पडून खाली पडला असता ना तर तू स्ट्राईक रोटेट करू शकतो क्लोज आहे ना थँक्यू येस, टेनिस क्रिकेटचे काही नियम आहेत. अनेक मैदानात अनेक स्पर्धेसाठी वेगवेगळे नियम प्रदीप सर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पण यावेळेस जर कीपर क्लोज असेल आणि चेंडू कीपर गॅदर करतो आणि त्यावेळेस मात्र कुठलीही स्ट्राईक रोटेट केली झाली नाही, हा नियम आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय अनेक स्पर्धेमध्ये. आणि ज्या ज्या पद्धतीने टेनिस टुर्नामेंट असतात त्याप्रमाणे आपण अनेक वेळा नियमामध्ये बदल देखील पाहायला मिळतोय. पण यावेळेस या स्पर्धेचा नियम आहे की कीपर क्लोज असेल त्यावेळेस कुठलीही स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. आता मात्र फलंदाज बाद नाही, पण चेंडू मात्र इथे ग्वाही धरला जाईल. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित येतोय, स्ट्राईक एंडवर साहिल हा फलंदाज आहे, तो स्ट्रगल करतोय. म्हणजे या स्ट्रगल मधूनच देखील तुला एक चांगली बॅटिंग करावं लागेल. संघर्षाच्या कठीण खडकावर देखील यशाच्या पाण्याचा झरा असतो असं म्हटलं जातोय. यावेळेस मात्र संघर्ष करतोय आणि खूप चांगली गोलंदाजी एकविरा ऐरोली संघाकडून पाहायला मिळते प्रदीप सर. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. कशमकश, रोमांस आणि रोमांस पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. यावेळेस मोठा फटका लागला. निर्माण झाला होता, त्याच खेळाडूने षटकार लगवल्या. प्रदीप सर काय म्हणाल? बिल्कुल, देखिए विघ्नेश, एक टेस्ट मैच चल रहा था इंग्लैंड, याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. पण नियम आहे स्पर्धेचा नियम आहे, त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. आणि तो नियम मात्र इथे लागू होतोय आणि खूप चांगला स्ट्रोक. जो स्ट्रगल करत होता त्याच्या बॅट मधून एक षटकार येतोय. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. रे वा, बॅक टू द पॅव्हिलियन. आता पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट, पुन्हा एकदा मॅचला कलाटणी येते. असं म्हटलं जातं दुःखावर फुंकर मारण्याचं काम कोण करतं तर संगीत करतं. तर डीजे मास्टरला बऱ्याच कालावधीनंतर आपण संधी देऊया, तो देखील आमच्याकडे बघतोय. एक मधुर गीतानंतर पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. थँक्यू. सर काय म्हणाल? आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील. बिल्कुल कहानी में ट्विस्ट है, इसमें कोई गुंजाइश नहीं है. और देखिए खेल किस तरह से करवट बदल रहा है. कहते
यावेळेस चांगली गोलंदाजी सॅटिक लाईन अँड लेंथ म्हणावं लागेल. कौतुक करेन गोलंदाजीच. काय इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर मात्र फलंदाज बाद. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट ज्याप्रमाणे राजकारण बदलतं, ज्याप्रमाणे सेन्सेक्स बदलतं, ज्याप्रमाणे रोजच्या रोज पेट्रोलचे भाव बदलतात, त्याप्रमाणे क्रिकेट देखील बदलत जाणार आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांना काही होऊ दे, कुठलाही संघ जिंकू दे, आपला पैसा वसूल झाला पाहिजे, आपला वेळ वसूल झाला पाहिजे, यासाठी प्रेक्षक मैदानाच्या दिशेने रवाना होतात. प्रदीप सर. बिल्कुल विघ्नेश, मैं तो कहूंगा अगर यहाँ पे कोई दिल का मरीज है तो थोड़े समय के लिए आंखें बंद करिए या फिर उधर घूम के खड़े रहिए. बिल्कुल दिल की धड़कनें तेज करने वाला ये मुकाबला, इसमें कोई दोहरा नहीं है. मैं तारीफ करना चाहूंगा यहाँ पे गेंदबाज अजीत की. क्या काटेकी टक्कर, मेगा मॅच आपल्या समोर आणि आजच्या दिवसातला सुपर डुपर मुकाबला. रणजित स्पोर्ट्स कासरवडली अगेन्स्ट एकविरा ऐरोली अशा 2 संघांच्या माध्यमातून जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेत देखील पाहायला मिळतील. या मॅचचा निर्णय काय होईल, प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे असेल. स्ट्राइक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुनील. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल मिळते. सिंगलला डबल मध्ये आणि तिथे 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावा आणि 2. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. इस बार किस्मत थी ऐरोली संघ की, लेकिन किस्मत ने साथ नहीं दिया. काय म्हणावं. या जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आणि 2 धाव होती तिकडे 3 धावा. आता मात्र समीकरण आहे 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेस, म्हणजे एका चेंडूवर 1 धाव काढावी लागेल. विघ्नेश, आप आने से पहले ऐसा ही कुछ माहौल बना था एक मैच में. तब मैंने कहा था कि एक गेंद में 6 मुकाबला. काय मॅच आहे. लाजबाब मॅच पाहायला मिळते. एकीकडे पारड जड झालं होतं कासर वडवली संघाची. तुफानी बलंदाजी आकाशी पाहायला मिळाली. त्यानंतर कमबॅक केलं अजित सारख्या गोलंदाजाने आणि यावेळेस मात्र 1 चेंडू 1 धाव. अनेक वेळा ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला होतात की अनेक वेळा एका चेंडूत 6 धावा, एका चेंडूत 4 धावा होताना पाहिले, पण बराच कमी वेळा 1 चेंडूत 1 धावाची होताना पाहायला मिळते. दडपणात असेल गोलंदाज नाही फलंदाज असेल, कारण की आयुष्यभर एका चेंडूत तर 1 धाव झाली नाही तर आयुष्यभर तो चेंडू त्याच्या लक्षात येईल. झोपेत सुद्धा त्याला जाग येईल आणि त्याला आठवण येईल की मी एका चेंडूवर 1 धाव काढली नाही. अब कड़ी परीक्षा है यहाँ पे बल्लेबाजों की, इसमें कोई संदेह नहीं है. जो बल्लेबाज यहाँ पे स्ट्राइक में, उनका नाम है सुनील. और देखिए नए बल्लेबाज आए मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए और एक भी गेंद का उन्होंने सामना नहीं किया है. अब देखते हैं यहाँ पे किस तरह की गेंद यहाँ पे फेंकते हैं अजीत. इसके ऊपर बहुत कुछ निर्भर है. यस, कारण की एकही चेंडू खेळलो नाही. जो चेंडू खेळायचा आहे त्यासाठी 1 धावांची गरज आहे आणि तो चेंडू म्हणजे टेन्शनचा चेंडू खेळण्यासाठी मला स्ट्राइक मिळते. टेन्शन असेल फलंदाजावर, टेन्शन असेल दोन्ही संघाच्या डगआउट मध्ये, कुठला संघ जिंकेल. 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता. लाजवाब सामना, लाजवाब आयोजन आणि लाजवाब क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मैदानामध्ये. बिल्कुल विघ्नेश, चाहे कोई भी टीम जीते, लेकिन मैं तो कहूंगा कि जीत जो है या श्रद्धांजलि दिली जाते आणि त्यांच्यासाठी मात्र निकल पड़ा हूं मंजिल की तरफ. या जीत के आऊंगा या नया कुछ सीख के आऊंगा. या मॅच मध्ये 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता. जोरदार इथे
आता मात्र जयेश पाटील थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. फलंदाज बाद होतोय, हिट विकेट. ओ हो, यस, जी साहिलने एक धाव वाचवली होती 30 धाव आता मात्र राहिले कासारवडोली संघाचे. जोरदार हे देखील आपण पाहिलं आणि खूप चांगला मॅच आणि खूप चांगला दिवस देखील पाहायला मिळाला. आणि आपण जाऊया थेट